गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची चर्चा आहे। दोघांच्या भेटीची बातमी समोर आली आणि सुरेश धस यांची कोंडी झाली। धस आपली कोंडी करणाऱ्यांचा शोध घेत आहेत, पण धसांचा संशय बीड जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्यावर आहे। तो नेता नेमका कोण आहे पाहूया मुंडेंच्या भेटीवरून सुरू झालेल्या या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट। धस आणि मुंडेंच्या भेटीची बातमी कुणी फोडली? धस म्हणतात भेटीला वेगळा रंग दिला। बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट। याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात एका भेटीची मोठी चर्चा आहे। ती गुप्त भेट होती धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर गेले 2 महिने सातत्यानं आरोप करणारे सुरेश धस यांच्यातली। पण या भेटीची बातमी फुटली आणि धसांची कोंडी झाली। म्हणूनच आता धस म्हणतायत ही भेट फोडणारा आणि षडयंत्र रचणारा बीड जिल्ह्यातलाच एक मोठा नेता आहे। मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं, तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल। आता धस म्हणतात त्याप्रमाणे बीड जिल्ह्यातला तो मोठा नेता कोण असू शकतो? सध्याच्या घडीला बीडमध्ये राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि विजयसिंग पंडित यांच्यासह भाजपच्या नमिता मुंदडा आमदार आहेत। याशिवाय भाजपच्याच पंकजा मुंडे विधान परिषदेवर आमदार आहेत। 2023 मध्ये सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावरती एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला होता। जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झालेला होता। तेव्हा पालकमंत्री होते धनंजय मुंडे आणि धस यांच्या म्हणण्यानुसारच या ठिकाणी पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असले तरी कारभार हे या ठिकाणी वाल्मिक कराडच सांभाळत होते आणि वाल्मिक कराड यांनी या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करायला लावला अशा प्रकारचा संशय सुरेश धस यांना होता आणि त्यामुळे या वादाचं कारण हे देखील या ठिकाणी मांडलं जातं। आता या सगळ्या घडामोडींमुळे सुसाट सुटलेल्या धस यांना ब्रेक लागणार हे निश्चित आहे। पण याच दरम्यान मुंडे आणि धसांच्या भेटीची बातमी फोडून धस यांच्या समोर स्पीड ब्रेकर म्हणून उभा राहिलेला तो नेता कोण याची मात्र मोठी चर्चा रंगते आहे। आता धसांना अडचणीत आणण्यासाठी तर ही बातमी जाणीवपूर्वक फोडण्यात आली का? धसांना डॅमेज केल्यास बीड जिल्ह्यात कुणाला फायदा होणार असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। असा कोणचा राजकीय नेता नाही ज्याला धसनं राजकीय दृष्ट्या फसवलं नाही किंवा ठगवलं नाही। प्रत्यक्ष त्यांनी धनंजय मुंडे असो, पंकजा मुंडे असो यांच्यावर बरंच तोंड सुख घेतलं। भ्रष्टाचाराविषयी, मग त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी या सगळ्या गोष्टी बोलून त्यांनी जनमत आपल्या बाजूनं कसं होईल याचा फायदा त्यांनी ते उचलला। आणि मग असं काय घडलं की त्यांना धनंजय मुंडेची भेट घ्यावी लागली। तसं धनंजय मुंडेची काही फार मोठी शस्त्रक्रिया झाली होती असंही नाही। म्हणजे कित्येक लोकांचा विश्वासघात हा धसांनी केला। आणि मराठा आंदोलक जरांगे पाटलांनीही धस यांच्यावर हल्ला चढवलाय। गैरसमज म्हणजे काय असतो की तुम्ही एखादी गोष्टच केली नाही, तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असतं आणि तुम्हाला जर बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून सगळे उभं राहिलो असतो। हो, हे मीडियाच्या साक्षीने शब्द देतो मी। इतका मोठा दगा आणि धोका मराठ्यांशी धसांकडून होईल हे स्वप्न सुद्धा आम्ही घरातल्या गरीब मराठ्यांनी बघितलेलं नव्हतं। गरीबाच्या मनगटात ताकद आहे। कोणावर गुलाल फेकायचा, कोणावर नाही फेकायचा आणि दुसरी मराठ्यांच्या मनगटात ताकद आहे। लय जरी अडवून करायला लागला तर त्याचा संयम सुटला ना, नीट सुद्धा करू शकतो। दरम्यान धस आणि मुंडे भेटी संदर्भात महायुतीतल्या मोठ्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐका। या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो। आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही।
मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना. त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं. धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे. आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहे ते मुद्दे धसाच लावतपर्यंत सुरेश धस काम करणार आहे. त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंवर झालेले आरोप, मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला झालेली अटक, या सगळ्या घडामोडींवर नजर टाकल्यास बीडचं गेल्या काही महिन्यातलं राजकारण हे सुरेश धसांभोवती फिरत असल्याचं चित्र आहे. कारण आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन धसांनीच रान उठवलं होतं. पण ज्यांच्यावर आरोप केले त्याच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं सुरेश धसांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित होऊ लागली आहे. तर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. आता यातून धस कोणता मार्ग काढणार आणि धस मुंडेंची भेट फोडणारा तो नेता कोण हे समोर येणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.